आता येऊया नव्या पिढीच्या नवीन दमाच्या अभिनेत्रीकडे, पर्ण पेठेकडे. यावर्षी करुणाष्टके नाटकासाठी तुमच्या टीमला बरीच नामांकन आहेत आणि तुला स्वतःला अभिनेत्रीचं नामांकन आहे. तर काय सांगशील नाट्यगौरव विषयी आणि नाटकाविषयी? मी स्वतः नाटकात काम करीन असं मला कधीही वाटलं नव्हतं, कारण का मी खूप त्या अर्थाने अशी बुजरी मुलगी होते, फार बोलायचं नाही किंवा अभ्यासात माझं मन रमायचं. या कलाक्षेत्रात येईन असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मी कॉलेजमध्ये गेल्यावर खऱ्या अर्थाने अभिनय करायला लागले. नाटकासारखं माध्यम तर आहेच आहे की ते तुम्हाला तुमच्या कोशातनं बाहेर यायला खूप मदत करतं आणि माझ्यासाठी नाटकाने मला त्या सगळ्या माझ्या जगातनं थोडं लोकांसमोर आणायला खूप मदत केली. वा, फार भारी. मला शेअर करायला आवडेल की माझ्या वडिलांचे जे आजोबा होते, अनंत हरी गद्रे नावाचे, त्यांच्या नावाने गिरगावला रस्तासुद्धा आहे. तुझ्या बाबांचे आजोबा? माझ्या वडिलांचे आजोबा म्हणजे माझे पणजोबा. पणजोबा. तर त्यांना नाटकाच्या पब्लिसिटीमध्ये, सिनेमाच्या पब्लिसिटीमध्ये खूप रस होता. म्हणजे सिनेमाची किंवा नाटकाची पब्लिसिटी झाली पाहिजे, मार्केटिंग झालं पाहिजे, ही जी कल्पना आहे ती त्यांनी सुरू केली. तर त्या काळात त्यांनी एखाद्या गोष्टीचं आपण आता हे जाहिरात करूयात ही त्यांनी कल्पना मांडली आणि हाऊसफुल हा जो शब्द आहे तो माझ्या पणजोबांनी कॉइन केलेला शब्द आहे. जो आता आपण अनेक नाटकांना खूप अभिमानाने पाठी लागली की आनंद होतं, तर तो जो शब्द आहे पहिल्यांदा मिळते आणि मला किती छान वाटतं ना. अशी एक गोष्ट माझ्या आयुष्यात खूप आधी घडलेली आहे जी नाटकाशी निगडीत आहे. फार छान. पण मला फार भारी वाटलं की हाऊसफुल हा शब्द आपण नाटकवाले उच्चारतो आणि तो आयुष्यात येण्यासाठी, नाटकाच्या आयुष्यात येण्यासाठी फार कष्ट घ्यायला लागतात. पण जन्मापासून या शब्दाशी तुझा संबंध आहे, याचा मला एक कलाकार म्हणूनही फार आनंद झाला. की सांगायला किती छान वाटतं की माझ्या पणजोबांनी हाऊसफुल हा शब्द दिला. म्हणायला किती अभिमानाची गोष्ट. 180 वर्ष झाली रे मराठी नाटकाला. प्रेक्षकांचा इतक्या वर्षांची परंपरा आहे सगळी. प्रेक्षकांमुळे नाटक टिकून आहे. जगामध्ये बाकी कुठलेही क्षेत्र येऊ दे, नाटक काही म्हणणार नाही, कारण नाटक खूप आधीपासून होतच. सिनेमा आला म्हणून नाटक असं वाटलं की बंद पडेल की काय, पण नाटक नाही बंद पडेल. मग OTT येऊ दे, मोबाईलमध्ये काय वाटेल ते असू दे, ती एक अशी जागा आहे जिथं माणूस ती कला बघायला जातो, जाणारच. पृथ्वीची उलटापालट झाली तरी नाटक ही टिकणारी गोष्ट आहे. अगदी बरोबर. आणि त्याच्यामुळं ते मला एक असं वाटतं की कुठूनही जाऊन आलो तरी नाटक केलं पाहिजे. कमाल, फार भारी आहे. नाटकाशी निगडीत सगळ्यांना गप्पा मारायला आवडतात, पण नाटक म्हणलं की खवईगिरी. पण आपण खाण्याच्या वेळा, खाण्याचे प्रकार, खाण्याच्या पद्धती याच्यावरती काही अंकुशच नसतो. तर नाटकाशी निगडीत तुमच्या काही खवईगिरीच्या आठवणी, प्रसंग, काही किस्से आहेत? तुझी अशी काही आठवण आहे पर्ण? मला पण खूप आवडतं, म्हणजे मी पण फूडी आहे, खायला खूप आवडतं. मला वडापाव प्रचंड आवडतो आणि त्यामुळे विविध ठिकाणचे वडापाव खाणं हा माझा अत्यंत लाडका छंद आहे. म्हणजे कल्याणचा जो खिडकी वडा किंवा बालगंधर्वला गेल्यावर पुण्यात कंपल्सरी तिथला वडापाव खावाच लागतो. आता अमेरिकेत आपण दौरे करतो तर तिथे सुद्धा मला खूप कौतुक वाटत होतं की तिथे सुद्धा सर्व प्रयोगांच्या मध्ये वडापाव होता. तर वडापाव नाटकवाल्यांचं एक जागतिक मानलेलं अन्न, म्हणजे सर्व मान्यता त्याला मिळालेली. तुझ्या काही खाण्याच्या आठवणी? खाण्याची आत्ता रिसेंट आठवण आहे, म्हणजे नगरला अहिल्यानगर महाकरंडक असतो, म्हणजे एकमेव स्पर्धा आहे की जिथे स्पर्धक जे येतात त्यांच्यासाठी जेवण लावलेलं असतं दुपारी, संध्याकाळी, रात्री. तर आम्ही, म्हणजे मी, कल्याणी पाठारे आणि विजय पाटकर सर, आम्ही तिघही परीक्षक होतो आणि प्रयोगांच्या मध्ये आमचा ब्रेक व्हायचा आणि दुपारी आम्ही खाली जायचो आणि तिकडे जे जेवण मिळायचं, अरे रे 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 रे, म्हणजे ते जेवल्यावर असं वाटायचं की ही स्पर्धा अजून 8 दिवस वाढवावी. आउटस्टँडिंग फूड मी खाल्लेलं आहे. म्हणजे जोशीबुवा, तुम्ही पण खवय्ये आहात. लहानपणापासून आपल्याला एकच भावना मला कायम लक्षात आहे की भूक ही एकच आहे. आणि मी तुला खरंच सांगतो, तिची पुण्याई अशी की मी एखादी इच्छा व्यक्त केली, मनात आलं, तर पुढच्या 24 तासाच्या आत तो पदार्थ माझ्यासमोर येतो, जगात कुठेही असेल. वा वा वा. आम्ही शूटिंगला गेलो होतो मॉरिशसला, सुहासताई, मी वगैरे. मॉरिशस का एवढं बेट आहे ते, पण त्यांना साधे मासे पण कळत नाही तरी कुठले खावेत वगैरे, लाकडाच्या ओणक्यासारखे ते ब्रेड. आणि असे तू जेवणार कसं रे? तर मी असं म्हटलं की नाही रे, घडीच्या आपल्या साध्या पोळ्या आणि शेवयाची खीर पाहिजे रे. तर मला म्हटलं इथे हे साधं तुला मिळत नाही, तू हे काय काढलेस मॉरिशसमध्ये. आणि तुला सांगतो, सुहास ते दुसऱ्या दिवशी म्हणाले की बाकी सगळ्यांचं शूट नाही आहे, त्यांचं चाललंय, आपण रिकामे. माझे एक नातेवाईक आहेत, माझे मित्र आहेत, आणि त्यांनी जेवायला बोलवले, तर तू प्लीज माझ्याबरोबर चल.
आणि आम्ही त्यांच्या त्या नातेवाईकांकडे गेलो तर जेवायला गडीच्या पोळ्या आणि शेवेची खीर. क्या बात है. मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो माझ्या मनात इच्छा पण म्हणजे व्यक्त झाल्या काय? 24 तास. हे आईची पुण्य आहे आणि फार छान. परमेश्वराची कृपा. Yes. हो, 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 हो. खाणं हा फार आवडीचा विषय आहे. आवडीचा विषय. नाटकवाल्यांचाही फार तो आवडीचा विषय आहे. नाटक आणि खाणं हे दोन्ही म्हणलं की आपण बोलायचं थांबत नाही, थांबू नये हीच अपेक्षा आहे. पण एक छोटासा खेळ खेळायचा आहे सगळ्या नाटकी लोकांबरोबर, म्हणजे नाटकातल्या कलाकारांबरोबर आपल्याला आता खेळ खेळायचा आहे. याचं नाव आहे निशाणा आमचा चुकला ना. तुम्हाला करायचं असं आहे, इथे बाण ठेवलेले आहेत, तुम्हाला एक मार्क दिला जाईल, तिथे जायचंय आणि कुठलाही फुगा फोडायचा आहे. फुग्याच्या मागे एक दडलेली आहे चिठ्ठी, त्या चिठ्ठीवरती आहे पदार्थाचं नाव. तो पदार्थ त्या बाउलमध्ये जमा करायचा आहे. असं करता करता जी पदार्थांची सरमिसळ भेळ होईल तो पदार्थ तुम्हाला आनंदाने खायचा आहे. गॉड. हो. त्याच्यामुळे हा प्रयोग रंगतोय का फसतोय हे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. आणि हा प्रयोगच होणार आहे. तर पहिला बाण कोण मारणार? मी मारते. चला मी थोडा बाजूला सरकतो. खेळांबद्दल खूप एक्साइटेड आहे. येस चला अनिताजी, ऑल द व्हेरी बेस्ट. क्या आईला बात लवली. है. टोमॅटो टोमॅटो केचप. टोमॅटो केचप. ठीक आहे. अनिता काय बाण मारलास ग? हो. आता एक काम कर, तुझ्या शुभ हस्ते या बाउलमध्ये टोमॅटो केचप भरभरून घाल. तेवढा पूर्ण. बाप. हो हो घाल घाल हे घाल. सगळं नको. बाप. हा बाउल अरे हा, झालं 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 छान. तुलाही खायचं आहे ते. आता यात गुलाबजाम गेला तर काय मजा येईल. हा? शिवराजजी Come on. घ्या. क्या बात है. वाव. बिस्किट. अरे काय चालेल. आता तुझी शक्ती वापर. मी एक काम तुला जे करतो. खावंसं वाटतं ते मिळणार आहे. अरे, सॉसच्या बाजूला नाही. हे थांब, हे असं करायचं रे राजा. हे बघ. चुरा कर. नको रे. अरे क्या बात करेक्ट आहे. आहे करेक्ट आहे. चुरा हे सगळं तू खाशील ना. नाही नाही, मी फक्त सांगणार आहे. आज मला डॉक्टरांनी लंघन करा म्हणून सांगितलं. ठीक आहे, मग हे दोन्ही पार्सल घेऊन बाजूला डॉक्टरला खाऊ घाल. उल्लंघन होत आहे. शुभांगीताई, वाव. खरंच गुलाबजाम आला तर काय मजा येईल, किंवा दही आलं तर काय मजा मग मी येईल. काहीच नाही फुटलं तर चालणार आहे ना. नाही नाही, फोडावंच लागेल. कुठेपर्यंत तुम्हाला बाण मारायचं आहे. हा, ऑल द बेस्ट. All the best. अरे अरे आलं लसूण. बरं, मला एक विचारायचंय, तुमचा फावल्या वेळातला हे बाण मारणे व्यवसाय कसा आहे? तुम्ही दनादन बाण मारून ते चिकटवताय सुद्धा. नाही, आलं लसूण पेस्ट मी घालणार हा. Yes, सर. अरे पिठाचं- हे तू पण खाणारच नाही नंतर आमच्या बरोबर. बस बस बस. अरे मरेल. सगळं असं नाही करायचं. प्रतिम. त्यामुळे आज आपला आज झीचा कुठल्याही मंचावरचा शेवटचा आहे. परत काही येत नाही आपण आता इथे. अरे ही लेफ्टी आहे. होय. अरे, त्या लाकडात गेलंय ते. तिथेच जाऊन फोडते का? वा. ओके ओके. ठीक आहे ठीक आहे. थांबा, दही एक जास्त मिनिट थांबा. काय? माहिती द्यायची आहे प्रेक्षकांना की ह्या रेसिपीमध्ये पहिल्यांदा आला तो टोमॅटो सॉस, त्यानंतर आली बिस्किट, आलं लसूण पेस्ट हा, आणि आलं आता लसूण पेस्ट. पोटभर दही. काल आता सगळं झालंच आहे काल आता सगळं. वा वा वा. हा. असुरी आनंद घ्यायचा. महत्वाची टीप, हा पदार्थ कोणी घरात करून पाहू नये, केला तर खाऊ नये. साईला नको मारू रे. खाल्ला तर आमच्याकडे हो, तक्रार हो. अरे गोल्ड मेडलिस्ट आहेत बाबा ते. वाव. वेफर. ओके व्हेरी Not व्हेरी bad. गुड. नॉट बॅड नॉट बॅड. नॉट बॅड. नॉट अरे त्याचा चुरा करू नका यार. झालंय ए, चुरा नका करू. सगळंच टाक. नाही नाही, हे करेक्ट चाललेलं आहे. हा. आणि आता मी पण म्हणजे आपण फोडणार. असं बुडवून पदार्थ सजवणं ह्याच्यामध्ये ऍस्थेटिक सेन्स आहे रे. आहे, गरज आहे. हे महत्वाचं.